विशेष? आज नाशिकला जागतिक धम्म परिषद होते. सकाळी मला कार्यक्रमाला उपस्थित राहता आलं नाही, म्हणून आज सर्व भिक्खू संघाला तसंच रामदास आठवले आणि ज्यांनी ही परिषद आयोजित केली त्या सर्वांना भेटण्याचा प्रयत्न मी केलेला आहे. एक चांगली परिषद या ठिकाणी होते आणि देशभरातून नाही तर जगभरातले लोक या ठिकाणी आले, म्हणून मी त्यांना शुभेच्छा देण्यासाठी या नाशिकला आलो. सर, आपण जर बघितलं तर परभणीचं जे हत्याकांड आहे स्वप्न सूर्यवंशी ते कस्टडीत असताना मारहाण झाल्याचा मृत्यू जो आहे तो त्यांच्या घरच्यांकडनं करण्यात आलेला आहे. ते कुटुंब अद्यापही न्यायाच्या प्रतीक्षेमध्ये आहे. ते पुन्हा आता नाशिक पासून जो मोर्चा स्थगित झाला होता तो आता पुन्हा नाशिक पासून सुरू करता येईल, मुंबईकडे खूप होत आहे. सूर्यवंशी कुटुंबाला सरकारचा पूर्ण पाठिंबा आहे आणि त्यामध्ये सर्व कारवाई सुद्धा त्या धर्तीवर होते. उद्या होणाऱ्या अधिवेशनामध्ये सुद्धा परभणीचा सुद्धा विषय, बीडचा सुद्धा विषय निघणार आहे आणि सरकारची भूमिका तुम्ही पाहिली असेल, कोणताही कोणालाही पक्षपात नाही, जातीवाद नाही. आरोपी जो कोणी असेल त्याला शिक्षा देण्याचं काम हे सरकारचं आहे. सरकार ते करत आहे. 80 दिवसात, अवघ्या 80 दिवसामध्ये आरोपपत्र कोर्टात जाणं ही घटना तुम्हाला प्रथमतः पाहायला मिळत. आणि जो तिथलचा डॉन होता त्याला मुख्य आरोपी केलेले, म्हणून सरकार परभणी असेल किंवा बीड असेल, मस्साजोग असेल, या प्रकरणात कुठे हलगर्जीपणा कुणाकडून होऊ देणार नाही आणि जो करेल त्याच्यावर कारवाई सुद्धा करेल. सर, एक संतोष दानवे जे आहेत भाजपचे आमदार, त्यांच्याकडनं पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांना धमकी देण्यात आली. आमदारांनी अशा धमकी देणं मला वाटतं योग्य नाही. सरकारमध्ये असताना आपण आपली भूमिका ही आपल्या वरिष्ठांकडे जरी कळवली तरी त्या अधिकाऱ्यावर कारवाई होऊ शकते किंवा त्या अधिकाऱ्याने जर ऐकलं नाही तर त्याला योग्य तो पनिशमेंट ज्याला काय करता येईल ते सरकार करेल. सर, एक मुंबईत चेंबूरमध्ये एक धक्कादायक घटना घडलेली आहे. आपल्या पक्षाच्या शाखा कार्यालयामध्ये दारू पार्टी सुरू असल्याचा एक व्हिडिओ व्हायरल होतोय, ज्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा फोटो, बाळासाहेब ठाकरेंचा असे विविध फोटो आहेत. शिंदेचा पण फोटो आहे पाठीमागे आणि आमदार त्या घटनेबद्दल मला कल्पना नाही, पण अशी घटना जर घडलेली असेल तर ती दुर्दैवी. शिंदे गटाच्या कार्यालयात अशी जर घटना घडली असेल तर ती दुर्दैवी आणि अशी घटना ज्यांनी कुठे केली असेल त्याला पक्ष योग्य ती त्याची दखल घेईल आणि त्यांच्यावर कारवाई सुद्धा करेल. महाराष्ट्रामध्ये महिला सुरक्षित नाही आहे, मंत्र्यांच्याच मुलीची छेड जळगावमध्ये काढलेली आहे असं म्हणतात. महाराष्ट्रामध्ये मुलीच्या छेडछाडचं प्रकरण असेल, बलात्कारचे प्रकरण असेल, मग ती मंत्र्याची मुलगी असो किंवा कोणत्या सर्वसामान्याची मुलगी असो, त्याला सर्वसामान्य महिलेला सुद्धा तोच न्याय आणि मंत्र्याच्या मुलीला सुद्धा तोच न्याय. परंतु असे घटना जे करतात ते चांगल्या मनोवृत्तीचे तर नाहीच नाही, विकृत मनोवृत्तीच्या या लोकांना चांगला धडा देण्याचं काम सरकार जरूर करेल. मी मागेही अनेक वेळा सांगितलं की अशा नराधाम असेल किंवा असे छेडछाडचे प्रकार करणारे जे असेल त्यांना रस्त्यावरच फोडलं पाहिजे, रस्त्यावर त्यांना मारलं पाहिजे. ही माझी तर वैयक्तिक भूमिका आहे. संजय राऊत आज विरोधक ह्याच गोष्टींवरती टीका करतात की केंद्रीय मंत्र्यांच्या मुलीची जर छेडछाड होत असेल तर सामान्य प्रत्येक गोष्टीचं राजकारण करणं हे योग्य नाही. छेडछाड करणारे कोणत्या वर्गाचे, कोणत्या जाती धर्माचे हे आम्ही पाहत नाही. त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी करा ना. त्यांना आपण आरोपीला अटक करायचं काम आपण केलं पाहिजे. प्रत्येक वेळेला प्रत्येक ह्याच्यामध्ये जर आपलं राजकारण घुसवायचं ही पद्धत योग्य नाही. त्यांचं म्हणणं असं की केंद्रीय मंत्र्यांची मुलगी जर केंद्रीय मंत्र्याची असली म्हणून काय झालं? सर्वसामान्याची मुलगी काय मुलगी नसते? तिला इज्जत नसते? तीच असुरक्षित असताना असं नसतं कधी. हे जे काही लोक असतात ते अशा घटना करणारे जे लोक असतात त्यांना कोणत्याही केंद्रीय मंत्री असेल का सर्वसामान्य असेल त्याची मनोवृत्ती काय आहे हे तपासलं पाहिजे. म्हणून अशा लोकांना भर चौकामध्ये त्यांना फोडलं पाहिजे ही आमची भूमिका आहे. संजय राउत ने कहा है भ्रष्ट गैंग को लेकर कोई नहीं चलेगी. संजय राउत ने कहा है एकनाथ शिंदे भ्रष्ट गैंग को लेकर फिर मुंबई चलेंगे. हमारे पास गैंग तो है, उनके पास तो गैंग भी नहीं है. उनके पास है क्या, बचा क्या है? हम दो हमारे दो. ये सुखी परिवार है, वो जो है परिभाषा जो है वो उनकी लागू होती है. हमारे पास जो गए गंगा में हम जाके स्नान किए, एक पवित्र गंगा में जो जहाँ 60 करोड़ जनता गई और उसको भी अगर तुम अगर नाम रखते होंगे, मुझे लगता है ये बेवकूफ़ी वाली बात है. सिर्फ उबाटा गट के नेता ही कर सकते.
सर, नाशिक आणि रायगडच्या पालकमंत्री पदाचा तिढा आता पाहायला मिळतोय. मात्र यामध्ये आता चर्चा सुरू झाली की पुन्हा एकदा गिरीश महाजनांकडे नाशिकचा कारभार असेल. या संदर्भात त्यांचे बॅनर देखील नाशिकमध्ये लागले. शरद पाहायला मिळत आहे पालकमंत्री पदाचा. या सगळ्या गोष्टीचा तिढा ह्या आज उद्या अधिवेशन सुरू होणार आहे. मला वाटतं या अधिवेशनामध्ये त्या तिढा सुटेल. गिरीश महाजनचे बॅनर जरी लागले तर आम्ही त्यांचं अभिनंदन करतो. फक्त प्रश्न असा आहे की कोण कुणाला द्यायचा हा अधिकार मुख्यमंत्र्यांचा आहे. मुख्यमंत्री त्याच्यावर 1-2 दिवसामध्ये निर्णय सुद्धा घेतील. केंद्र आणि भाजपच पालकमंत्री नाशिकला असेल असं सांगितलं सध्या. असं कोणती बातमी आमच्याकडे नाही. हा अधिकार फक्त मुख्यमंत्र्यांचा आहे. मुख्यमंत्री त्यावर निर्णय घेतील. मात्र रायगडमध्ये दावा काय असल्याचा पाहायला मिळतो आपल्या पक्षाचा. आमचा दावा आहे, तर तेच सांगतो की आमचा दावा रायगडवर आहे, परंतु त्याचा निर्णय मुख्यमंत्री घेतील. आम्हाला अपेक्षा आहे या अधिवेशनामध्ये त्याचा निर्णय होईल. या समूहाला मला पालकमंत्री केलं तर चालेल. नाशिकचं पालकमंत्री व्हायला तुम्हाला आवडेल का या संदर्भात? मला ना माझ्या जिल्ह्यात मी खुश आहे. माझ्या जिल्ह्यामध्ये माझं काम चांगलं चालू आहे आणि मला वाटतं अतिरिक्त कार्यभार दिला तर अतिरिक्त कारभार कशाला, उगाच आणखी दुसऱ्याच्या मध्ये दोघांच्या मध्ये तिसरा कशाला, म्हणून मला काय त्यांना पालकमंत्री टाकू. इथे दोघं धनंजय मुंडेंचं जे प्रकरण चाललंय, धनंजय मुंडे यांचा राजीनामा नाही तर त्यांना डायरेक्ट बडतर्फ करावा असं अंजली दामन यांनी म्हटलं. अंजली दमाने मोठे ज्येष्ठ नेता आहे, त्याच्यावर भाष्य करणं योग्य नाही. एकंदरीत अशी आता चर्चा सुरू झाली की जे अधिवेशन सुरू होते ते कोकटे असतील, त्याचबरोबर मुद्दे असतील, या प्रश्नावरून वादळी ठरणार. अधिवेशन हे सर्वसामान्यांच्या प्रश्नावर व्हावं अशी आमची इच्छा आहे. जी कायदेशीर प्रक्रिया आहे त्या प्रक्रिया इतर बाबतीमध्ये पूर्ण होत आहे. त्यामध्ये कुठे कसूर ठेवलेला नाही. परंतु विरोधकाला सर्वसामान्य प्रश्नाची जाण जर नसेल आणि त्यांना राजकारणच करायचं असेल तर ते याच फक्त कोकाटे धनंजय मुंडे हेच प्रश्न घेऊन ते सभात्याग करतील, त्या सभागृहातून बाहेर पडतील. कारण की सभागृहामध्ये बोलण्यासारखं त्यांच्याकडे काही नाही. सर, आपण जर बघितलं मागच्या काही दिवसात नाशिक शहरात बघितलं तर ठाकरे गटाला मोठी गळती लागलेली आहे आणि यानंतर एकनाथ शिंदे आभार दौरा करून गेल्यानंतर काल संजय राऊतांनी नाशिक दौरा केलेला आहे. ठाकरे गटाला फक्त नाशिकमध्ये नाही संपूर्ण महाराष्ट्रामध्ये गळती लागलेली आहे. सगळीकडेच माझ्या जिल्ह्यात असेल, कुठं कोकणात असेल, विदर्भात असेल, ठाकरे गटाचे सर्व कार्यकर्ते हे शिवसेनेकडे आहेत. एकनाथ शिंदे साहेबांनी जो आभार दौरा केला त्या टायमाला जनतेचे आभार मानण्यासाठी केला. संजय राऊतने जो दौरा केला होता तर नाशिकचं मटण चांगलं आहे ते खाण्यासाठी केलं. तुमचा पक्ष भाजपा विलीन करा असा सल्ला केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना केल्याचा सामन्याने दावा केला. सामना पेपर पहिले शिवसेना प्रमुख आहेत असताना अत्यंत प्रखर विचार मांडले. आता रात्रीची न उतरलेले लोक ते पेपरामध्ये लिहितात. त्याच्यामुळे आता त्या पेपरची जी काही महत्व होतं ते संपलेलं आहे. आणि आता हे भामटे जासूस, आता हे बातम्या मनगडक कहाण्या, आता हा सामना चालू होतो. सर, शेवटचा प्रश्न, बीडच्या अधीक्षकांचं पत्र आलेलं, पोलीस अधीक्षकांचं, बीडमधील जे कारागृहाचे सीसीटीव्ही ते बंद असल्याचं. बंद असेल तर त्या अधीक्षकाचा तो दोष आहे. पण मला वाटतं सरकार त्यांना त्याच्यावर सुद्धा कारवाई करायला मागे पुढे करणार. आपण देखील आज नाशिक दौऱ्यावरती आहात. केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले देखील आहेत. ते सकाळी काळाराम मंदिरात म्हणालेत की आम्हाला एक मंत्रिपद देण्यात यावं आणि एक MLC म्हणून. त्यांची मागणी भाजपकडे, भाजप त्याचा विचार करेल. थँक्यू.